नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही आपल्या युट्यूब व्हिडिओची थंबनेल बघितलीच असेल, तिथे तुम्हाला एक मेसेज बघायला भेटत असेल आणि तो मेसेज तुमच्या मोबाईलवरती पण आला असेल। जसं की मित्रांनो, सीएससी मानधन योजना 3000 रुपये असा एक मेसेज आलेला आहे। आता ही योजना नेमकं काय आहे, या योजनेसाठी पात्रता काय राहणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती व जी प्रोसेस आहे सर्व सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या YouTube चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवनवीन ज्या अपडेट असतात त्या आपल्या YouTube चॅनलवर येत राहतात। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हा जो मेसेज आहे तुम्हाला ई श्रम कार्डद्वारे आलेला आहे आणि ही ई श्रम कार्डची एक पेन्शन योजना आहे। आता या पेन्शन योजनेसाठी म्हणजेच हे 3000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला हे जे 3000 रुपये पहिलेच क्लिअर करून देतो, तुम्हाला हे 60 वर्षाच्या नंतर मिळत असतात। आता याचं बेनिफिट चांगलंच आहे, ही पेन्शन योजना तुम्ही चालू करायला पाहिजे। आता याचे फायदे आणि ही प्रोसेस कशी आहे पुढं व अर्ज कसा करायचा आहे या माहितीनंतर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। जसं की फायद्यामध्ये ही जी पेन्शन आहे तुम्हाला 60 वर्षानंतर भेटत असते, ती पण 3000 रुपये तुमचा छोटा मोठा जो खर्च आहे याच्यामधून भागवल्या जात असतो। त्याच्यानंतर ज्यांना ही पेन्शन मिळते ते जर मृत पावले तर त्यांच्या पत्नीला ही 50% पेन्शन दिल्या जात असते। आता मित्रांनो, पात्रता काय आहे? पात्रता तुम्हाला 18 ते 40 तुमचं वय यामध्ये पाहिजे आणि असंघटित क्षेत्रामध्ये तुम्ही कामगार असावेत। त्याच्यानंतर तुम्हाला मासिक उत्पन्न 15,000 रुपयापेक्षा कमी असावं। जसा EPFO ESI कटत असतो त्याचप्रमाणे ही जी पेन्शन आहे तुमच्या खात्यामधून कटत असते। आता मित्रांनो, तुम्हाला जर या पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल, जसं की मित्रांनो या क्रायटेरियानुसार जसं की 18 वर्ष तुमचं वय असेल तर तुमचं 55 रुपये जे आहे तुमच्या खात्यामधून कटत असतात। आता वयाप्रमाणे जसं की 80 रुपये, 100 रुपये, 200 रुपये असे थोडेफार जे पैसे आहेत तुमच्या खात्यावरती असतात आणि ते कटत असतात। त्याच्यानंतर हे 40 वर्षापर्यंत ही जी प्रोसेस आहे ती चालू राहते आणि त्याच्यानंतर जे पैसे जमा होतात ते तुम्हाला 60 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या खात्यावरती प्रत्येक महिन्याला 3000 रुपये पेन्शनद्वारे हे मिळत असतात। तर मित्रांनो, लागणारे कागदपत्र पहिले तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे। दुसरं, मोबाईल नंबर आधारला लिंक पाहिजे आणि आधारला जे लिंक आहे पासबुक ते तुम्हाला लागत असतं। पासपोर्ट साईजचा फोटो आणि तुम्हाला ई श्रम कार्ड आवश्यक लागत असतं। म्हणजेच तुमचं जर पहिले ई श्रम कार्ड बनलेलं असेल तरच तुम्हाला ही योजना चालू होते। आता ही योजना कशी चालू करायची आहे, याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे हे लगेच मी तुम्हाला दाखवणार आहे। आतापर्यंत जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा। तर बघूया आपण ती ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे। आता मित्रांनो, आपण अर्ज करण्यासाठी ई श्रम कार्डच्या पोर्टलवरती आलेला आहे। आता ई श्रम कार्डची जी पोर्टलची लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। तिथे जाऊन तुम्ही ही प्रोसेस करू शकता। तो तुम्हाला असं काही इंटरफेस बघायला भेटेल, इथं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यावरती जर क्लिक केल्यानंतर आता सर्वात खाली आल्यानंतर आता इथं बघू शकता फॉर पेन्शन ऑफ रुपीज 3000 पर मंथ मानधन योजना, तर या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे मित्रांनो आणि इथूनच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। आता येथून अर्ज कोण कोण करू शकता? तुम्ही स्वतः मोबाईलवरून अर्ज करू शकता, तुम्ही जवळच्या CSC केंद्रामध्ये अर्ज जाऊन करू शकता आणि ऍडमिन लॉग इन म्हणजेच तुम्ही एखादे ऑफिस असेल ई श्रम कार्डचं तिथे जाऊन पण अर्ज करू शकता। त्याला एक माहिती असावी म्हणून तुम्ही जवळच्या CSC केंद्रामध्ये जा आणि तिथूनच अर्ज करा, जेणेकरून तुमची जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर होणार आहे। सेमच प्रोसेस आहे, तुम्ही मोबाईलवरून पण अर्ज करू शकता। आता मोबाईलवरून अर्ज कसा करायचा आहे हे लगेच आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण इथं अर्ज करण्यासाठी तुमचं जे मोबाईल नंबर टाकून लॉग इन केलेला आहे, जसं की आपलं जे पहिले ई श्रम कार्ड बनलेलं होतं। आता अर्जाची प्रोसेस लगेच आपण बघणार आहोत कसा अर्ज करायचा आहे ते। मित्रांनो, तुम्हाला OTP न लॉग इन केल्यानंतर असं काही इंटरफेस बघायला भेटेल। इथं सर्व्हिस वरती जायचं आहे आणि इथं एनरोलमेंट वरती क्लिक करायचं आहे। PMSYM यावरती क्लिक करायचं आहे। इथं आर यू रजिस्टर इन ई श्रम कार्ड, तर येस करायचं, आपण रजिस्टर केलेलं आहे। आता तुम्हाला इथं काही प्रोसेस बघायला भेटत असतील, काही स्टेप आहे त्या करायच्या असतील। आता इथं कसं की एनरोलमेंट फॉर्म भरायचा आहे, त्याच्यानंतर तुमचं जे नॉमिनी डिटेल टाकायचे आहे, तुमचं जे डाउनलोड फॉर्म म्हणजे मॅन्डेटेड फॉर्म असतो तो डाउनलोड करायचा आहे, अपलोड मॅन्डेटेड फॉर्म अपलोड करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेला ई श्रम कार्ड लिंक करावं लागतं, जेणेकरून तुमचे वयाप्रमाणे जे छोटी रक्कम असते 55 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत ही
महिन्याच्या महिन्याला डेबिट होते आणि 40 वर्षानंतर तुमच्या खात्यावरती जी पेन्शन आहे ती येण्यासाठी चालू होते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्व प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर ई-श्रम कार्डचं गोल्डन कार्ड हे मिळत असतं. आता तुम्हाला ही प्रोसेस कशी करायची आहे मी थोडक्यामध्ये लगेच दाखवून देणार आहे. आता सर्वप्रथम आता तुम्ही ही जर प्रोसेस तुम्हाला जमलीच नाही मोबाईलवरून तर CSC सेंटरला भेट द्या, तिथून तुम्ही करू शकतात. आणि जे पण छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत आहे त्यांनी मला मेसेज करू शकता Instagramवरती आणि आपल्या ऑफिसला येऊन हा फॉर्म भरू शकता. तर तुम्हाला तुमचा पहिला ई-श्रम कार्डचा नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं जे जन्मतारीख आहे ती टाका, आधार क्रमांक टाका, व्हेरीफाय करा, मेल ID टाका, तो व्हेरीफाय करायचा आहे. संपूर्ण प्रोसेस व जी माहिती आहे ती काळजीपूर्वक तुम्हाला इथं भरावी लागत असते. त्यानंतर तुमचा जो आधार कार्ड प्रमाणे ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. कास्ट कॅटेगरी जी आहे ती तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे. ही जी सर्व माहिती आहे व्यवस्थित भरायची आहे. तुम्ही जर इथं PF मेंबर ID धारक नसाल तर तुम्हाला इथं नो करायचं आहे. टॅक्स पेअरला नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कन्सेंट ऑथेंटिकेशनवरती इथं टिक करून घ्यायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. अशाच ह्या बाकीच्या प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायच्या आहे आणि या प्रकारे अर्ज करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो हे काही प्रोसेस होती ऑनलाईन अर्ज करण्याची. आता भरपूर जणांना यावरती प्रॉब्लेम येणार आहे. जर काही प्रॉब्लेम येत असतील कमेंटमध्ये मला विचारा, मी तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन सांगणार आहे. आणि वाटलंच तर यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ परत आपण बनवूया. तर त्याच्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला 1000 लाईक करायचे आहे आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.